जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील 25 ते 30 वर्षे जुनी असलेल्या जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारतीचा पाया मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. इमारतीखालील दगडी भराव वाहून गेल्याने संपूर्ण इमारत कोसळण्याच्या स्थितीत असून विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या धोकादायक इमारतीबाबत यापूर्वीही वारंवार सूचना देण्यात आल्याचा आरोप होत आहे. मात्र प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्याने अखेर पायच खचल्यावरच संबंधित यंत्रणा जागी झाली. यादी देखील या जीर्ण इमारतीच्या समोरील शाळेची भिंत कोसळून एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला होता. तरी देखील जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ही योजना, इमारत, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी वारंवार लेखी तक्रार करून देखील जमीनदोस्त करत नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शाळेची नवीन इमारत उभारण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या 1.5 वर्षापूर्वी असं या ठिकाणी समोरची एक संरक्षण भिंत आहे, तिथे ते संरक्षण भिंत पडून एक विद्यार्थ्याचा जीव गेला. त्याच्यानंतर प्रशासनाला वारंवार आम्ही पत्रव्यवहार केले, तोंडी सांगणं झालं, परंतु प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतं. काल परवाच आम्ही एका वर्तमानपत्रामध्ये वाचलं तर सत्ताधारी म्हणतो की आम्ही एक प्रस्ताव मांडलेला आहे, केलेला आहे. अडवतं कोण तुम्हाला? कोण कोणाची शाळा भरवताय? मला असं वाटतं की ह्या राजकारणाच्या नांदापायरी एकमेकांच्या तंगड्या ओढण्यामध्ये आज विद्यार्थ्यांच्या जीवाशी लोक खेळत आहेत. तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचा होणारी जीवितहानी आपल्याला टाळता येईल. राजकारण थोडं बाजू ठेवून आपण विद्यार्थ्यांचा विचार करावा. तर शुक्रवारी हा भराव खचलेला आहे. या ठिकाणी बाजार बसतो, सुदैवाने जीवितहानी चाललेली. त्या दिवशी जर पाऊस नसता या ठिकाणी भाजी विक्रेते बसले असते, जीवितहानी झाली असती. 100% या ठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती. तरी सुद्धा प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? लवकरात लवकर प्रशासनाने याचं जे आहे ते एक ते जीर्ण झालेली इमारत हे पाडून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी. नसेल बांधायची तर कमीत कमी हे संरक्षण भिंत जे आहे तेवढी तरी त्याचं काम पूर्ण करावं. ही इमारत जी आहे ती राज्य महामार्गावरती आहे. हा जो रस्ता हा बोदवड रस्ता आहे आणि या रस्त्याला लागूनच ही इमारत आहे. आणि या रस्त्याचं जेव्हा काम झालं, म्हणजे अजून काम पूर्ण नाही झालंय, थोडंफार काम बाकी आहे, तर त्यांनी निदान विचार करायला पाहिजे होता की आपण कुठपर्यंत या रस्त्याची हे करायची आहे. तर त्यांनी रस्ता जेवढा आहे तेवढाच केला आणि प्याच्या पुढे ठेवलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित ही इमारत कोसळलेली आहे. काय मागणी काय असणार आहे? मागणी एकच असणार आहे की हे जे काही म्हणजे रस्त्याचं जे इंजिनियर यांनी काम घेतलेलं आहे, तर कंपनीने काम घेतलेलं आहे, त्यांनी फक्त याच्याकडे लक्ष देऊन हा पॅच भरून याला काहीतरी दोघी साईडने आधार द्यावा. म्हणजे निदान भविष्यात होणारी जीवितहानी टळणार नाही. किंवा ही शाळा जे आहे ते पूर्ण नष्ट करून, कारण खाली तिथं वर्ग भरलेलेच नाहीये 25 वर्षापासून, तर ते इमारत नष्ट करून दुसरं काहीतरी उपयोगात येईल अशा प्रकारे तिथं काहीतरी कार्यालय वगैरे बांधावं. कारण जागा शासनाची इथं प्रशासन निर्णय घेणं गरजेचं आहे.